पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मुख्य रस्ता होणार मोकळा, राजपथास लवकरच मंजुरी। तर बस स्थानकात पोलीस चौकी। गटनेते राकेश माळी। विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले, राजपथ मान्यतेबाबत लवकरच निर्णय। राकेश माळी। मद्यधुंद चालकामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू, वाहन चालकावर कारवाईसाठी गटनेते राकेश माळी यांचा पाठपुरावा। आज दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शिंदखेडा बस स्थानक इथं प्रवासी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला। गटनेते राकेश माळी यांच्या पुढाकारातून स्वखर्चाने बस स्थानक परिसरात शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लांट कार्यान्वित करण्यात आला असून त्याचं उद्घाटन नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या उपक्रमामुळे दररोज बस स्थानकात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवासी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। याप्रसंगी आमच्या जेबी टीव्ही न्यूजचे मुख्य संपादक जतीन बोरसे सर यांनी काही लक्षवेधी व महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले। त्यावर सकारात्मकतेने उत्तर देताना गटनेते राकेश माळी व नगरसेवक सुभाष माळी यांनी सांगितले की शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता हा राजपथ मान्यतेच्या प्रक्रियेत आहे। यासाठी गटनेते राकेश माळी यांनी वेळोवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत असून लवकरच या रस्त्याला राजपथाची मंजुरी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मंजुरी मिळाल्यानंतर हा रस्ता मोकळा करून शहराच्या विकासाला चालना दिला जाईल असंही त्यांनी सांगितले। दरम्यान काही दिवसांपूर्वी मद्यधुंद वाहन चालकामुळे भीषण अपघातात एका निष्पाप महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबाबतही गटनेते राकेश माळी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। त्या संबंधित वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनास पत्रव्यवहार करून मागणी केली असल्याचं सांगितलं। तसेच बस स्थानक परिसरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते। काही टवाळखोर, बेशिस्त व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून विद्यार्थिनीची मुलीची छेडछाड व गैरवर्तनाच्या तक्रारी येत असल्यानं अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त किंवा पोलीस चौकी उभारण्याची मागणी नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांच्या मार्फत पोलीस प्रशासनास पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशन तसेच धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी लवकरच संपर्क साधण्यात येणार असून यावर सकारात्मक निर्णय होईल असंही गटनेते राकेश माळी यांनी स्पष्ट केलं आहे। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या विकासासाठी एकाच वेळी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात येत असल्यानं या भूमिकेचं नागरिकांकडून निश्चितच स्वागत असणार असून प्रशासनाकडून लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। शहराचा जो आपण आता विषय झाला, तुम्ही जो प्रश्न मांडला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शिंदखेडा शहरामध्ये या ठिकाणी बस स्टँडच्या याच्यामध्ये आणि जो काही रोड आहे आपला त्याला राजपथची मान्यता मिळवण्यासाठी माननीय राकेश दादा अजितदादा पवार यांच्याशी संपर्कात आहेत आणि ते यावेळेस लवकरात लवकर मंजूर झाल्यानंतर तो परिसर हा एकदम मोकळा करण्यात येणार आहे। आणि त्याच्या मुलीचा जो काही ऍक्सिडेंट झालेला आहे तो दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या अशा घटनेचा जो चालक असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी या संदर्भात राकेश दादा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भात ती कारवाई होणार आहे असं पोलीस प्रशासनाने सुद्धा हे आम्हाला कळवलेलं आहे। स्टँडमध्ये जे कॉलेजची मुली काही मुलं येतात ते जे छेडछाड करतात त्या संदर्भात पोलीस बस स्टँड परिसरामध्ये पाहिजे, त्यासाठी मी SP धुळे आणि PI शिंदखेडा नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांच्या पत्राद्वारे त्यांना आम्ही कळवलेलं आहे आणि मी स्वतः SP साहेबांशी आणि PI साहेबांशी बोलून बंदोबस्त लावण्याचा प्रयत्न करेन। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।